मागील महिनाभरापासून महायुतीत नाशिक लोकसभेवरून सुरू असलेला तिढा गुरुवारी सुटलाय। शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। नाशिक लोकसभेकरता अर्ज करण्यासाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक असताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठे शक्ती प्रदर्शन करत महायुतीचे दोन्ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे। एक सर्वसामान्य घरातली मुलगी आणि ज्या मुलीचे वडील मी लहान असताना, मी दुसरीत असतानाच वारले, आणि त्यानंतर आईने पूर्ण सांभाळून उभं केलं, शिक्षण केलं, शिक्षणासाठी ती आग्रही राहिली। ती आई माझा पूर्ण प्रवास बघते, ती माझे कष्टही बघते आणि तिने सांगितलं की शेवटपर्यंत हरायचं नसतं, लढायचं असतं, समाजसेवेसाठी हे जीवन अर्पण करायचं असतं। मला असं वाटतं की तोच वारसा घेऊन पुढे जेव्हा मी स्वर्गीय A.T. पवार साहेबांच्या घरात विवाह करून इथे आली, माझ्या सासूबाई असतील, माझे सासरे असतील, त्यांनी कायमच मला समाजसेवेप्रती आपलंही समर्पण असलं पाहिजे हा आग्रह धरला, आणि म्हणून मी या क्षेत्रात आली। माझे पती प्रवीण पवार यांनी देखील वेळोवेळी या सर्व राजकीय प्रवासामध्ये खूप मोठी साथ दिली। मला असं वाटतं की आई असेल, माझी सासू असेल, माझ्या भगिनी आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, ज्यांनी कायमच माझा हा संघर्ष जवळून पाहिला आहे। एक स्त्री म्हणून जेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये ती जाते, ती प्रवास करते, ती तिथली लढाई लढते, कधी ती हारते, कधी ती जिंकते, परंतु ह्या माझ्या परिवाराने आणि माझ्या आप्तस्वकीयांनी कधीही साथ सोडली नाही। मी आभारी आहे माझ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जनतेचे की ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला। 2019 मध्ये या जिल्ह्यातली, ह्या भागातली पहिली महिला खासदार त्यांनी निवडून दिली। माझ्या आदिवासी समाजाचा देखील एक प्रकारचा त्यांनी सन्मान केला। मला असं वाटतं याची दखल श्रेष्ठींनी घेतली की आज आपल्या जिल्ह्याला पहिल्यांदाच केंद्रातलं मंत्रिपदही मिळालं, आणि एक आदिवासी समाजाची मुलगी, एक कन्या इथली चांगलं काम करत असेल तर त्या मतदारसंघातल्या लोकांचं सुद्धा किती मोठं योगदान आहे, इथल्या लोकांची किती चांगली भावना आहे की स्त्रियांनी या क्षेत्रात आलं पाहिजे। मला असं वाटतं की माझा मतदारसंघ, माझा जिल्हा एक वेगळा सगळ्यांना एक संदेश देतो की स्त्री शक्तीचा सन्मान नुसतं बोलत नाही तर त्यांनी करून दाखवलं। त्यामुळे आज दुपारच्या सुमारास नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन करत डॉक्टर भारती पवार आणि खासदार हेमंत गोडसे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। दिंडोरीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे आणि महायुतीच्या भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्यात दुहेरी लढत होणार आहे, तर नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्यात दुहेरी लढत होणार आहे। त्यामुळे आता यातून नाशिक आणि दिंडोरी लोकसभेचा पुढील खासदार कोण असणार हे बघणे महत्त्वाचे ठरेल। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।